आमदार सुरेश धस यांनी काही वेळापूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेत परभणीबाबत काही खुलासा केला आहे आणि याविषयी बातचीत करण्यासाठी स्वर्गवासी सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्या आईशी बातचीत करूया। ताई, सुरेश धस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत असं विधान केले की मी सरळ सगळ्याच्या सगळ्या पोलिसांना माफ करा असं विधान केलेलं नाही, उलट माझ्या सांगण्यावरून अशोक घोरबांड यांना सस्पेंड करण्यात आलंय आणि त्यांना नोकरीतून काढून टाका, रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करा अशी त्यांनी मागणी माझी आहे असं धस यांनी सांगितलंय। तर सरसकट पोलिसांवर कारवाई न करता केवळ जे आरोपी पोलीस बळाचा वापर करताना दिसत आहेत त्यांच्यावर कारवाई करा अशी त्यांनी मागणी केली आणि मी सोमनाथ सूर्यवंशी यांचं प्रकरण संतोष देशमुख एवढा लावून धरला असं त्यांनी विधान केलंय। कसं पाहता सुरेश धसांच्या आजच्या विधानाकडे? मला एक म्हणायचंय, ह्या सुरेश धस साहेबांनी बीडच्या प्रकरणामध्ये एवढं उचलून धरले की जीव जाजीपर्यंत उचलून धरले आणि त्या परभणीच्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखाला मारलेल्या गुंडगिरीला परत ते कराडला ह्यांना सगळ्याला धरा, ह्याच्या आकाच्या आकाला धरा म्हणून असं ह्याने उचलून धरले। त्यांना शेवटी ते अटक पण केले, तरी पण ह्यांचा अनेक संतोष देशमुखच्या ह्याच्यामध्ये प्रकरणामध्ये अनेक ह्यांचं चालूच आहे। तसं ह्या सोमनाथच्या मारेकरांना, ह्या सोमनाथला जे पोलीस मारलेत ह्यांचं दखल का घेत नाही हे सुरेश धस, म्हणून ही मला म्हणायचंय। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सातत्यानं मागणी करतोय आणि जेवढा प्रकरण मी संतोष देशमुखचा लावून धरलं तेवढंच मी यांचा सोमनाथ सूर्यवंशी यांचा लावून धरला। असं जर लावून धरले असते तर हे लॉंग मार्च कशाला थांबिले नसते। तसं जर हे सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये जर लावून धरलेले असते तर हे लॉंग मार्च मुंबई पर्यंत जाऊ दिले असते, हे रोखले नसते, तिथून महागारी परत केले नसते। सुरेश धसांचं असं म्हणणं आहे की मी घोरबांड यांना निलंबित केलंय, त्यांना रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करा असं त्यांनी सातत्यानं मागणी लावून धरली आहे आणि सरसकट मी पोलिसांना माफ करा असं म्हणलोच नाही आणि जे दोषी पोलीस आहेत त्यांना कठोर कारवाई व्हावी अशी माझी भूमिका आहे। आता जे सुरेश धस साहेब जे म्हणतात की जे व्हिडिओमध्ये दिसतील त्यांच्यावरती म्हणजे कारवाई करावी, तर असे काही मुलं आहेत की जे सोमनाथ सूर्यवंशी बरोबर पोलीस स्टेशनमध्ये होते, 21-22 मुलं असतील आणि 31-32 मुलं असतील। ते मुलं सांगतात की जिथं कॅमेरा नाही तिथं सर्वांना नेऊन मारायचे। मग आता ते व्हिडिओमध्ये नसतील, ते म्हणजे जिथं नेऊन मारायचे त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे। फक्त व्हिडिओ बघूनच आता जे एवढे आय विटनेस आहेत आता यांना देखील खोटं ठरवतात काही सरकारी लोक, एवढं विलंब करत आहेत, एवढं म्हणजे एकदम मंद गतीनं चालू आहेत, ते फास्ट ट्रॅक मध्ये घेतलं पाहिजे आणि लवकरात लवकर जे गुन्हेगार आहेत हे वाचता कामा नये। गुन्हेगार कसंही असो ते शेवटी गुन्हेगार तो गुन्हेगार आहे आणि त्याला पोलीस प्रशासन मधले जे मोठे साहेब आहेत त्यांनी देखील त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यांनी पण हे गुन्हेगाराच्याच नजरेनं बघितलं पाहिजे। असं जर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न जर करत असतील तर पुढे चालून दुसरे पोलीस प्रशासन मधले जे अधिकारी आहेत त्यांचा आदर्श ते घेऊन हे पुढे असंच चालू राहील आणि त्यांचं बघून हे पण पुन्हा नंतर हे असंच करतील आणि असेच खून घेतील आणि याच्यामध्ये जे गरीब मुलं आहेत ते असंच मारले जातील आणि सरकार जे आहे हे दाबण्याचाच प्रयत्न करतील, हेच सांगायचं आहे। आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावं हेच आमची मागणी आहे। धसांचं असं म्हणणं आहे की सरसकट पोलीसवाल्यांना गुन्हा दाखल करू नका, केवळ असं मी म्हणलंय माफ करा, याचा अर्थ जे दोषित पोलीस आहेत त्यांना नाही। आता असे काही पोलीस गुन्हेगार आहेत की जे जिथं कॅमेरे नाहीत तिथं त्या म्हणजे मुलांना घेऊन खूप मारलेत। असे काही मुलं सांगितले की ज्यांना म्हणजे असं पोलीस प्रशासनामधले लोक विचारायचे म्हणजे अधिकारी की कुणाला भूक लागली तर ते मुलं म्हणायचे मग सर आम्हाला भूक लागली, तर त्या मुलांना जिथं कॅमेरे नाहीत तिथं घेऊन जाऊन त्यांना खूप मारायचे आणि नंतर विचारायचे तुमचं पोट भरलं का। मग असं ते पोलीस म्हणजे त्या कॅमेऱ्यात जरी नसेल तर जे आय विटनेस आहेत त्यांना म्हणजे ते खरं बोलतायत, म्हणजे ते डोळ्यानं पाहिलेत अक्षरशः काय घटना आहे, त्यांना देखील खोटं ठरवण्याचं काम हे लोक करत असतील आणि हे लवकरात लवकर त्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावं, गांभीर्याने घ्यावं, कारण जे गुन्हेगार आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये हेच आम्हाला सांगायचं आणि लवकरात लवकर त्यांना शिक्षा झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे। लॉंग मार्च थांबवण्याचा कारण असं म्हणले धस की फार क्लेशदायक होतं एकूणच पायी नाशिक पर्यंत प्रवास करणं आणि त्यामुळं मी कुठेतरी असा प्रयत्न केला की
वाढीव निधी त्यांना मिळवून दिलं, चौकशा सुरू आहे आणि त्यामुळे मी प्रयत्न केला की ते लॉंग मार्च परत घ्यावा, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असं त्यांचं म्हणणं आहे. मला ते शासनाचं ते मदत ते वाढवून नकोय, मला काही नकोय. मला आधी न्याय पाहिजे. जे जे सोमनाथाला मारलेले आहेत ना पोलीस गुन्हेगारी आहेत, त्यांच्यावरती 302चा गुन्हा हे करावं, नोंदण्यात यावं. आणि जे संविधानाचा विटंबना केलाय त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा लावावा, असं माझं म्हणणं आहे. आणि मला लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून देवं. आणि ह्याच्या पुढे जर नाही न्याय मिळवून दिले आणि उपोषण बसल्याशिवाय हे सरकार माझं दखल घेत नाही. आणि हे सरकार हे आम्हाला न्याय देत्याल आणि हे करत्याल म्हणून हा मला काही वाटत नाही. आणि ह्याच्या पुढं मी उपोषणला बसल्याशिवाय राहणार नाही. हे माझं एकच म्हणणं आहे, उपोषणला बसणार आहे. बरं, तुमची काय मागणी आहे? आता आमची मागणी, आता सुरेश धस साहेब म्हणतात जे व्हिडिओमध्ये दिसतील, जे आरोपी असतील त्यांच्यावरती म्हणजे कारवाई करावी. पण व्हिडिओमध्ये जर दिसलं असते ते म्हणजे पोलिसाचे लोक गुन्हेगार, तर ते व्हिडिओ जे सरकार जे आहे ते प्रशासन तेव्हाच आम्हाला व्हिडिओ दिले असते की बाबा हे व्हिडिओमध्ये आरोपी आहेत. इतके दिवस त्यांनी बसले नसते, कारण आम्ही माहितीचा अधिकार 3-4 वेळेस अर्ज दिलेला आहे, तरी देखील माहितीचा अधिकार दिला जात नाही. म्हणजे 2 महिने ते काहीतरी म्हणजे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणजे काहीतरी एडिटिंग करून ते काहीतरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतील. सरसकट जर पोलिसांवर कारवाई झाली तर पोलिसांचा मनधैर्य खचेल असं त्यांचं म्हणणं होतं. आता जर हे गुन्हेगारी जर थांबलं नाही आणि गुन्हेगारी हे थांबवलं पाहिजे, सरसकट म्हणण्याऐवजी आम्ही म्हणलेलं आहे फक्त 10 ते 15 तारखेपर्यंत जे जे पोलिसांनी अन्याय केलेला आहे, जे जे पोलिसांनी म्हणजे मारहाण केलेले आहेत त्या सगळ्यावरती गुन्हे दाखल करावे. आम्ही सरसकट म्हणजे आजपर्यंत पोलीस खातं जेव्हापासून निर्माण झालंय आतापर्यंत त्यांना सगळ्यांनाच म्हणजे जेवढे महाराष्ट्रात पोलीस प्रशासन आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा म्हणून म्हणत नाही. फक्त 10 ते 15 तारखेपर्यंत जे जे पोलीस लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेच पाहिजे आणि त्यांना शिक्षा भेटलीच पाहिजे, हीच आमची मागणी आहे. तर सोमनाथ सूर्यवंशी यांचे आई आणि भाऊ होते, यांनी स्पष्ट केलंय की सुरेश धस यांच्या विधानाची खरं तर ते सहमत नाही आहेत आणि येणाऱ्या दिवसात आंदोलन उपोषणाचा हत्यार या ठिकाणी त्यांच्या आईनं जाहीर केलेला आहे. काही दिवसात ते आंदोलन परत सुरू करणार आहेत आणि उपोषण करण्याचा इशारा त्यांच्या आईनं दिलेला आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.